एक लोटा जल सारे दुखो का हल, सारी समस्या का हल. पण मला असं म्हणायचंय, एक लोटा जलानं समस्या सगळ्या संपणार नाहीत, दुःख कमी होणार नाही. एक लोटा जल तुम्ही घालताल, सकाळ संध्याकाळ त्याच्या अंगावर एक लोटा जल घालताल, पण घरातल्या महादेवानं पाणी मागितलं तर त्याला जर म्हणलात घ्या की हाताने, का हात कुठे गेले तर तुम्हाला पुण्य भेटणार. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, घरातल्या पतीला परमेश्वर मानून तुम्ही त्याच्या सेवेत अविरतपणे रत राहा. तुमच्या दारात भगवान महादेव आल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या दारात देवाला यावं लागेल. तुम्ही घरातल्या देवाची पूजा करा, तुमच्या नवरदेवाची. प्रमाणे त्याच्यासाठी मी बिना प्रूफचं काहीच बोलत नसते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता ती पत्नी गाजवू शकते जी पतिव्रता असते. आणि म्हणून तिनं नाही सेवा केली, नाही जल घातलं, नाही त्या ठिकाणी बेल व्हायला, नाही पुष्प, काही गरज नाही तिला, फक्त पतीची सेवा केली तरी तिचा परमार्थ त्याच्यातच आहे बरं का. आणि म्हणून भगवान शिवजी कसे आहेत ऐका ना. अत्यंत भोळं दैवत असणार. किती भोळा ऐका, फक्त एवढं ऐकायचं कीर्तनाचा समारोप आहे. किती भोळा देव. अहो देवानं, भगवान महादेवानं आत्मलिंग काढून दिला. आत्मलिंग काढून देणे म्हणजे स्वतःचं हृदय काढून देण्यासारखं. आत्ता सांगायचं म्हटलं तर काय दिलं? आत्मलिंग काढून दिलं. बरं ठीक आहे, आत्मलिंग दिलं. अहो स्वतःचं राहतं घर दिलं. एक प्रश्न विचारू का, लंका कोणाची माहिती आहे का? लंका 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 कोणाची? तिकडे येऊ का? कानात सांगायचं, लंका कोणाची सांगा ना. लंका रावणाची नव्हती ऐका. लंका कुबेराची पण नव्हती. कुबेर तिथं होते जवळ फक्त. ऐका, लंका महादेवाची होती. तुम्ही एक म्हण ऐकली असेल बघा, म्हण. ज्या बाईच्या अंगावर अजिबात सोनं नसतं, दागिने आभूषण अलंकार, चांगली साडी नाही, तिला वस्त्र नाहीत घालायला, तिला म्हणतात बायका. आपण म्हण ऐकली असेल, नक्कीच ऐका. बाई काय लंकेची पार्वती झाली ही. ऐकलंय ना? लंकेची पार्वती म्हणजे लंका पार्वतीची होती अगोदर, अर्थात महादेवाची होती. ऐका ना, महादेवाची लंका होती. लंकेचं बांधकाम वगैरे सगळं व्यवस्थित झालं, टकाटक झालं एकदम मस्त. आणि महादेवांनी विचार केला, आता लंकेच्या आपल्याला या ठिकाणी असणारं वास्तुपूजन करायचंय, मग ब्राह्मण कोणता बोलवावा? ब्राह्मण कोणता बोलवावा? आणि त्या वेळेमध्ये भगवान शिवजींच्या नजरेसमोर रावण महाराज आले. कारण रावणासारखे मंत्र कुणीच म्हणत नव्हतं. रावण आपण फार म्हणतो, रावण म्हणजे फार पापी होता, अनेक गोष्टी अहंकारी होता वगैरे वगैरे, पण रावणासारखी भक्ती आपण कोणत्याच जन्मात कधीच करू शकत नाहीत. ऐका, आणखी एक पुढे बोलू. सीतामय्या रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये 6 महिने राहिली. ती पवित्र रामाला भेटली. याच्यामध्ये फक्त सीतेचंच योगदान नव्हतं, तर तिथं रावणाचं सुद्धा योगदान होतं. तेव्हा पवित्र सीता अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राला भेटली. हे रावणाचं कमी त्या ठिकाणी महात्म्य आहे का? ऐका ना. तरी आपण दरवर्षी रावण जाळतो. दरवर्षी रावण जाळतो. आणि मोकार फिरणारे हे लांडगे, अन्याय अत्याचार बलात्कार करणारे हे लांडगे, ह्यांना शासन पोषित आहे. शासन पोषित ह्यांना हे जेलमध्ये टाकले का 10-10, 15-15 वर्षे जीवन त्या ठिकाणी जन्मठेपी होतात त्यांना. माझ्या छत्रपती शिवरायांसारखा त्या ठिकाणी ती शिवशाही असली पाहिजे, शिवनीती असली पाहिजे. कशी होती शिवनीती ऐका ना. आता म्हणायची खरंच वेळ आली बरं का. विठ्ठल विठ्ठल अन्यायी, अत्याचारी, बलात्कारी रोज पाहतो आम्ही. अन्यायी, अत्याचारी, बलात्कारी रोज पाहतो आम्ही. कारण त्यांचे हात पाय कलम करणारा राजा शिवाजी आज नाही. राजा शिवाजी आज नाही.
राजा शिवाजी आज नाही. अहो छत्रपती शिवरायामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला. लोक विचारतात, ताई तुम्ही दररोज त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं नाव घेता कीर्तनात, तुमचा शिवाजी काय देव होता का? मी म्हंटल दादा, शिवाजी देव नव्हते, पण मंदिरातला देव जर आज सुरक्षित आहे ना, ते माझ्या छत्रपती शिवरायामुळं, ते माझ्या छत्रपती शिवरायामुळं. म्हणून आम्ही म्हणतोय, श्वासात रोखुणे वादळ, श्वासात रोखुणे वादळ, डोळ्यात रोखुणे आग, देवामुचा छत्रपती एकटा मराठी वाघ. अरे धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य धन्य ती जिजाऊ, आणि धन्य धन्य ती जिजाऊची पोलादी अवलाद, धन्य धन्य ती जिजाऊची पोलादी अवलाद. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि ते छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते, रांजाच्या पाटलाचा जसा चौरंग करून रस्त्यावर बसवलं ना, तसं आज छत्रपती शिवरायांनी वाईट वागणाऱ्यांना तसं रस्त्यावर चौरंग करून बसवलं असतं. चौरंग म्हणजे हात पाय कलम करून रस्त्यावर बसवणं त्याला. ऐका, आज समाजामध्ये फार विचित्र घटना घडतात. त्यासाठी या भगवत भक्तीचं, भगवंताच्या नामाचं चिंतन करणं, साधू संतांच्या विचाराने चालणं आणि महामानवांच्या चरित्र आणि चारित्र्यावर त्या ठिकाणी वाचन करून त्यांची गुण अंगीकृत करण्याचा प्रयत्न प्रत्येक युवा वर्गाने केला पाहिजे. माझी तरुण बांधवाला विनंती आहे, महामानवांचे चरित्र ऐकत चला. मी सांगत होते, भगवान शिवजी कसे आहेत, किती भोळे आहेत. रावण महाराजांना बघता काय माझ्याकडे किशोर दादा, रावण महाराजाला गेलं ना आमंत्रण वास्तुशांती लिहायचं, रावण महाराजांनी लगेच पोटली बांधली आपली, निघाले लंकेमध्ये आले, सुंदर प्रकारचे मंत्र म्हटले आणि महादेव, भगवान महादेव प्रसन्न झाले रावणावर. अहो रावणाला एवढे मंत्रोच्चार स्पष्ट करता येत होते. आता किती मोठा ब्राह्मण असू द्या, त्याला सुद्धा तसे मंत्र म्हणता येणार नाहीत. रावणानं लिहिलेलं शिवतांडव आपल्याला माहित असेल, रावणाने लिहिलंय ते आपण म्हणतोय बरं का महाराज. हा, रावणाने लिहिलंय, संस्कृत मधले श्लोक आहेत. सांगायचंय मला, रावण महाराज गेले, पूजा झाली, विधी झाल्या सगळ्या, आणि आता दक्षिणेची वेळ आली, दक्षिणा तर द्यावी लागेल. भगवान महादेव प्रसन्न झाले. भगवान महादेवांनी विचारलं, बोला म्हटले रावण महाराज, काय पाहिजे तुम्हाला? आणि जगातला, ऐका, जगातला पहिला पुरोहित असेल जो वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला गेला आणि बंगलाच घेऊन आला. काय म्हणला तो? हे बघा शिवजी आणि रावणाचं इष्टदेव होते, भगवान महादेव इष्ट होते. त्यांनी सांगितलं, हे बघा भगवान महादेवा, मला काहीच नको म्हणले दुसरं तिसरं, मला ही लंकाच पाहिजे. काय बघता माझ्याकडे मावशी? देऊन टाकली. तथास्तु म्हणले, देऊन टाकली. आणि तेव्हापासून मग लंका रावणाची झालेली, अगोदर ती महादेवाची आहे. कुबेरजी महादेवासोबत तिथं राहत होते असं म्हणावं लागेल. आता लंका रावणाची. बरं लंका जाऊ द्या, राहतं घरी दिलं, किती भोळा आहे का. आत्मलिंग दिलं, राहतं घर दिलं, पुन्हा इकडं तिकडं भटकू लागले बिचारे आमचे शिवजी. ऐका, हे पण देईल कुणी? बरं स्वतःची बायको देईल का? हा, बायको 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 देणार कुणी? एक दिवशी झालं असं, महादेव त्या ठिकाणी बसलेले होते, भगवान महादेव बसलेले होते आणि रावण महाराज गेले, महादेवांचं दर्शन घेतलं. बाजूला त्या ठिकाणी असणाऱ्या पार्वती माता बसलेल्या होत्या आणि पार्वती मातेकडे पाहून रावण त्या ठिकाणी भगवान महादेवाला म्हणू लागलेला आहे की देवा, मला पार्वती मातेसारखी पत्नी पाहिजे. काय म्हणला रावण? मला पार्वती मातेसारखी पत्नी पाहिजे. भगवान महादेव म्हणले, तिच्यासारखी तर तीच आहे, तिच्यासारखी दुसरी कुणीच नाही म्हटले. नाहीतरी आपल्या आपल्या बायका आपल्याला आवडतात बऱ्यापैकी. काल परवा फेसबुकला एका माणसानं फोटो टाकला बायकोचा, खाली लिहिलं कशी वाटते. बायकोचा फोटो टाकला, वहिनी गंगा वहिनी बायकोचा फोटो टाकला आणि खाली लिहिलं कशी वाटते माझी पत्नी, माझी बायको. खालून लगेच कमेंट, वाव
नाईस, ऑसम, सुपर, झकास, एकच नंबर. आणि मी पाहते तर मला तोंडच दिसना तिचं, इतकी ती काळी. विठाल भगवान महादेवाने सांगितलं तिच्यासारखी दुसरी कुणीच नाहीये. जा म्हणले तीच घेऊन. काय बघता मावशी माझ्याकडं. गेला ना रावण घेऊन बायकोला. पण आमच्या श्रीहरी विष्णूंना सहन होईना. हे म्हणले लय अवघड काम आहे म्हणले. मित्र आहेत ना ते आता. मित्र 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 कसे असतात बघा. मित्रांना. आणि मित्र कसा असावा बरं का. मित्र असा असावा ज्याच्यासोबत बोलताना कधीही कुठेही कसंही आणि काहीही बोलता यावं. तिथं अजिबात निसंकोचपणे बोलता जिथं येतं ना त्याला खरा मित्र म्हणतात बरं का. म्हणून मोहच आवरत नाही आता, म्हणूनच टाकते. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. नाही त्याचं कसं झालंय बरं का ते. आपला वेळ पण आणि 9:30ला सुरुवात झालं. मी इथं उभा राहायला 9:30 वाजले होते. आणि मी अजिबात कामामध्ये कामचुकारपणा मला आवडतच नाही. मी इथं उभा राहिल्यापासून बरोबर 1.25 तास कीर्तन करते. 15 मिनिट मी तुमच्या चालेल देते. 15 मिनिट. हां, मला तसं आवडतच नाही. कुणी म्हणेल जास्त कमी का, माझं जे आहे ते मला. माझं कसं आहे बरं का महाराज, विकास महाराज, बरोबर का. हां, माझं कसं आहे बरं का दिनेश दादा. आपलं कसं आहे माहिती का. मला काही येत नाही. आपला फंडा आहे. मला काही येत नाही पण मी कुणाच्या बापाला भेट नाही. हा माझा फंडा आहे आणि तो मी वापरते. आपला फंडा आहे. हां, शिवजी कशा आहेत. आत्मलिंग दिलं, त्या ठिकाणी असणारी लंका दिली सोन्याची, त्या ठिकाणी पत्नी दिली. भगवान विष्णूंना सहन झालं नाही. विष्णूंनी त्या ठिकाणी आडकाठी करून भगवान महादेवाची पत्नी त्यांच्यापर्यंत पुन्हा वापस पोहोच केली. तेवढं सांगायला आता माझ्याकडे वेळ नाही म्हणून पटकन पोहोच केली मी. आणि खऱ्या अर्थानं एवढे शिवजी भोळे आहेत पण कुणासाठी भोळे ते एकदा सांगते बघा. देवा भोळ्यासी भोळा, देवा भोळ्यासी भोळा. देव भोळ्यांसाठी भोळा आहे. आणि काळ्यांना कसा दिसतो तो ऐका ना. काळ्यासे दिसे तो काळा, काळ्यासे दिसे तो काळा, देवा भोळ्यासी भोळा, देवा भोळ्यासी भोळा. देव भोळ्यांसाठी भोळा आहे पण जिथं जो चुकला तो धरून ठोकलाच. विठाल जरा शिवपुराण कथा तुम्ही ऐका. काल परवा माझी कथा संपली. महाकाळ्याला शिवपुराण कथा होती बघा. शिवपुराण कथेमध्ये कामदेवाला भगवान महादेवाने किती वेळेस जाळलं, किती वेळेस पुन्हा पुनर्जीवित केलं. ब्रह्मदेवाला किती वेळेस मारलं, पुन्हा जीवित केलं. मला काय सांगायचं याच्यातून. त्याला जर राग आला तर 3रा नेत्र उघडला
का मग चकनाचूरच आहे. म्हणून त्याला राग येऊ देऊ नका, त्याला राग येऊ देऊ नका. सगळ्यांशी प्रेमाने राहा, गोड बोला, एकमेकांचा द्वेष तिरस्कार करू नका. आलोच नाही या जन्माला, जास्त दिवस नाहीये. किती दिवस आहे हे? मातीचं खेळ नाही हे, पण त्याच्यावर किती घमेंड करतोय, किती घमेंड. माटी के पुतले तुझे कितना गुमान है, तेरी औकात क्या, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है. माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. नका 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 गुमान घमेंड करू नका. आलोत ना या जीवनाला, व्यवस्थित राहा. आणि गेल्यानंतर 5, 50, 100, 1 वर्ष आपली आठवण काढावी असं काहीतरी करून जा. त्यासाठी भगवंताचं नामस्मरण करायचंय. आणि भगवंताचं नामस्मरण करायला लावणारे आपल्याला संत असतात. तर मग ते संत तरी कोणते? तर ते संत आहेत ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. दोन चरणांचा त्या ठिकाणी भावार्थ सोडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बाकीचे 2 चरण सोडण्यासाठी मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. हां, 2 आता मला वेळच पुरत नाही मावशी कीर्तनाला. माझे 4 चरण सोडूनच होत नाहीत. म्हणूनच आता कथा चालू केल्यात. आता निवांत 4 तास बोलता येतं. 4:30 झाले, 5 झाले तरी कुणी थांबवा म्हणत नाही, काय नाही. इथं कीर्तनात कसं थोडा उशीर पुढं झाला की असे, म्हणजे इथले नाही बरं का, इथले नाही, हां तिकडचे दुसरीकडचे. तिकडे गेल्यावर पुन्हा इथले सांगायचे, आणायचे कुठून दुसरे. लगेच घड्याळीकडे बघतात. अहो किती आपल्याला प्रत्येक कामात वेळ होतो, उशीर लागतो, पण तिकडं काय नाही. इथं महाराज थोडा पुढं गेला का अशी जीवाची तगमग होती उगं कलाकारांच्या. इथले नाही. हां, मला मुक्कामाला राहायचं. विठाल विठाल. आणि खऱ्या अर्थानं झाले माझं कीर्तन. पुन्हा एकदा या परिवाराला धन्यवाद देईल बरं का. आणि यांच्या हातून हे कार्य उत्तरोत्तर असंच उत्कृष्ट प्रकारे घडत राहो. त्यांना सर्वांची साथ लाभो. घरामध्ये सुख, शांती, समाधान, वैभव या कुटुंबाला प्राप्त हो, ही भगवान भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करते. आणि जाता जाता एकच वाक्य बोलते की आपल्याला या जन्माला पुन्हा यायचंय का नाही माहीत नाही. यायचं असेल तर कशाचा जन्म भेटेल, कशाचा नाही माहीत नाही, पण जन्म असेलच पुढचा तर बोलून जाईल मी, हे देवा जर आम्हाला दगड केलं तर कसा करशील, ऐक ना देवा. आम्हाला जन्म असा दे देवा, जर दगड झालो तर सह्याद्रीचा हो दे, जर माती झालो तर रायगडाची हो दे, जर तलवार झालो तर भवानीची हो दे. आणि पुन्हा पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलो ना तर या वारकरी संप्रदायात तच होऊ दे, या वारकरी संप्रदायात. झालेली सेवा भगवान भोलेनाथांच्या चरणी समर्पित करून, सर्व गायक वृंद, वादक वृंद यांच्या चरणी समर्पित करून, या ठिकाणी असणारा माझा श्रोत्रवर्ग आहे, माझ्या माता पित्यांच्या चरणी ही सेवांजली समर्पित करून, माझे गुरु समान असणारे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण गोरक्ष महाराज पवळ, ते प्राध्यापक सुद्धा आहेत आणि त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करेल. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे साऊंड सिस्टीमवाले दादा, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे बरं का, घाटगे मंडप राजपिंपरी, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. सर्व इथं उपस्थित असणारे सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करते आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम.